सुखी माणसाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात माहितीये का? मी सांगते, अनमॅरिड. बिना लग्नाचं. बावळाट. कांग्रेस वालों, अगर बीजेपी को हराना है ना तो डाउनलोड करो सीखो ऐप. आपल्या बायकोला कधीच कोणती गोष्ट खोटं बोलू नका, कारण ती तीच गोष्ट तुम्हाला विचारत असते जी तिला आधीपासूनच माहित असते. हॅलो, कोण? मी काजल. मी पावडर. अय, हे कलियुग आहे बाळा. इथं सगळ्या उलट्या गोष्टी होतात. मॅरिड लोकांची गर्लफ्रेंड आहे आणि अनमॅरिड वाल्यांची बायको. समजलं? नो आंबा नो खंबा, घरातच थांबा, बायकोच आहे तुमची खरी रंभा. जर नीट नाही वागलं तर तिच्यात येईल जगदंबा. बहुतेक सटवाईनं माझ्या नशिबात पैसा, जॉब लिहिलाच नव्हता. धुनी भांडी, स्वयंपाक पाणी आणि चिडचिडपणा एवढंच लिहिले. नाहीतर काय. पण त्या घुबडाने म्हणलं होतं सब्र का फल मिठा होत आहे, काय माहिती तर सब्र करता करता कबरात जायची वेळ आली. तोंडावर नाही ताबा आणि म्हणे मला बारीक व्हायचंय बाबा. कोण म्हणतं नवरा भांडण करत नाही? माझा वाला तर शब्दाला तांडव करत असतो एखाद्या दुश्मनासारखा. पुरुष हा एखाद्या आतंकवाद्यासारखा असतो. गळ्यात 7 जन्माचा तोफखाना अडकलेला असून सुद्धा बाहेर एखाद्या सुतळी बॉम्बच्या शोधात असतो. नेहमी जीव धोक्यात. मित्रांनो, 2 वर्ष लेट करा, पण कमी वयाच्या मुलींबरोबर अजिबात लग्न करू नका, कारण की ही नादान असल्यामुळे आपल्या लेकरा बाळांचं कुरकुर निम्म ह्याच खाऊन टाकतात. प्रेम हे दुधासारखं असतं. पहिले उतू जातं, नंतर आटू लागतं आणि शेवटी करपतं. आम्ही नवरा बायको एकमेकांच्या प्रेमात पडलोय की भांडणात कळतच नाहीये. बोलता बोलता कधी भांडणं होतील सांगताच येत नाही. माहित नाही ते कोणते नवरे असतात जे बायकोचे मित्र बनून राहतात. माझा वाला तर कट्टर दुश्मनासारखा वागतो, नुसतं भांडण करण्यात एक्सपर्ट. तो माझं सगळं ऐकतो, पण अर्धा तास भांडण केल्यानंतर बायको भांडते हे सगळ्याला दिसतं, पण बायकोला भांडण्यासाठी उस्कवणारा नवरा कुणाला दिसत नाही. काय हो, हे कसले टमाटे आणलाय सडके? तुम्हाला किती वेळा सांगितलंय भाजीवर लक्ष द्या, भाजीवालीवर नाही.